Hi, hello, Q. How are you? We are big fan follower. We have came to meet you. हा आहे आपला नाडर भाई. हा बिचारा रात्री मला भेटायला आला होता. का भेटायला आलेला हे तुम्हाला लवकरच कळेल. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात डायरेक्ट छोट्या चिमणीला आणि त्याच्या मम्माला आपल्याला मोठ्या पिंजऱ्यात टाकायचं होतं. कारण तो छोटा चिमणा आता मोठा झालेला आणि तो पिंजऱ्याच्या बाहेर येत होता सारखा. आई बोलली आता तो मोठा झालाय तर आपण त्याला त्याच्या मोठ्या पिंजऱ्यात ठेवून टाकू. आमच्या सर्वांची तीच गोंधळ चालू होती. आधी मी तिला त्या मटक्यात टाकली, मग तो मटका उचलून मी डायरेक्ट मोठ्या पिंजऱ्यात ठेवला. कारण जर मी हे वेगळं वेगळं केलं असतं ना तर तिने नक्कीच तिच्या पिल्लूला मारून टाकलं असतं. आणि तिचा पूर्ण फोकस त्या एकच पिल्लूवर आहे. बाकीच्या 3 अंड्यामधून अजून पण पिल्लू बाहेर नाही आले. तर आता या पिंजऱ्यात टाकल्यावर ते पिल्लू बाहेर येईल आणि बाकीचे पिल्लू पण अंड्यातून बाहेर येतील. मग केसांचा गुंता वगैरे काढून घेतला आणि काल मी ज्या प्रोजेक्ट बद्दल बोलत होती ना ते प्रोजेक्ट मी माऊचं कम्प्लीट करून घेतलं. म्हणजे तर हे मी रात्रीच केलं होतं पण मी कालच्या ब्लॉगमध्ये टाकायलाच विसरून गेले. त्यानंतर मग मॅडमला रेडी केलं शाळेत जाण्यासाठी. आता 2 दिवसात मॅडमचे पेपर आहे. तर आजपासून मॅडमचा अभ्यास मी खूप जोरात घेणार आहे. तिला माझ्यासोबत अभ्यास करायला आवडतच नाही कारण मी तिला खूप ओरडते. काय करू, सगळे तिला प्रेम करतात मग कोणतरी ओरडलं पाहिजे ना. पण मी तिला कितीही ओरडली तर ते मी तिच्या चांगल्यासाठीच ओरडते ना. आणि रुसून पण किती दिवस बसणार आहे. लगेच लाडीगोडी लावून मी तिला म्हणून घेते. पण अभ्यास पण ती माझ्याकडेच करते. तर मग तिला शाळेत सोडून आल्यानंतर घरचे सगळे काम आम्ही आवरून घेतले. आणि तुम्हाला माहितीये आता मस्तपैकी पाऊस पडलाय तर माती पण एकदम खुशखुशीत झालीये. तर आईनी मामानी विचार केला की आता आपण इथे शेती करूया. मग मी माऊला शाळेतून आणेपर्यंत या लोकांनी हे सगळं बनवून टाकलं होतं. यात मोठा हात या पोराचा होता. बिचाऱ्यांनी खूप कष्टाने विटा आणलेल्या. या सगळ्यांना मी पण थोडीशी मदत केली. मातीतले सगळे खडे मी बाजूला काढून घेतले आणि जे खत होतं ते सगळं खत मिक्स करून घेतलं. जशी प्रॉपर शेती करतात तशी शेती करून सगळ्या बिया वगैरे टाकून दिल्या. अंधार होत होता म्हणून मी घाईघाईमध्ये तो शूटच केला नाही. मी सांगते यात कोणती कोणती भाजी लावलीये. त्यात गवार लावले, वांग लावले, कोथिंबीर लावलीये आणि मिरची पण लावलंय. आता बघू किती दिवसात ते झाड येते ते. चला मग आता अभ्यासाचा वेळ आला. मग मी मॅडम कडून अभ्यास करून घेतला. इतक्यात दीपक आला आणि तो बोलला की नाडर इकडेच एका फार्म हाऊस वर आलाय तर त्याला तुला भेटायचंय. नाडर भाऊ दीपकचा खास मित्र आहे आणि दीपकचे खास मित्र म्हणजे माझे सुद्धा खास मित्र. तर खूप दिवसांनी आम्ही भेटलो तर एकदम मस्त बोलणं वगैरे झालंय. असा होता आजचा आपला दिवस.